हाय हॅलो फॅमिली, पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप सारं तुमचं स्वागत आहे. तर महाशिवरात्री म्हटलं की आपल्याला शाबूची रेसिपी हवी असते. तर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने मी इथे शाबूची रेसिपी सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर यामध्ये इथे मी ठेवलेले आहे तेल गरम करायला कढईमध्ये, आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहे जिरे, त्यानंतर टाकलेले आहे शेंगदाणे. तुम्ही स्किप केले तरी चालेल, आणि त्यामध्ये तुम्हाला नंतर करायची आहे मिरची आणि थोडासा कढीपत्ता. तर कढीपत्ता पण थोडंसं स्किप केलं तरी चालेल, पण ज्याची त्याची आवड आहे. तर हे छान असं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मी इथे टाकलेले आहेत बटाटे. तर एक बटाटे 5 मिनटं आपल्याला छान फ्राय करायचे आहेत. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर इथे छान बटाटे फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ, आणि मीठ ॲड केल्यानंतर खालच्या साईडला जो मी इथे शाबू भिजत ठेवलेला होता 1-2 तास, त्या शाबूमध्ये इथे मी शेंगदाण्याचं थोडंसं कूट ॲड केलेलं आहे, आणि ते पूर्णपणे छान असं मिक्स करून ते इथे मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आता तर कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला परत इथे 5 ते 10 मिनटं इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला हा गॅस करायचा आहे. नंतर आपले छान अशी इथे शाबूची रेसिपी झालेली आहे. तर माझा शाबू असा खूप छान अशा पद्धतीने फुगलेला होता, आणि टेस्टला पण खूप छान झालेला होता. तर त्याला आपण आता प्लेट बनवून घेऊयात, आणि व्हिडिओ कसा वाटतो तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपीची पूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी, ब्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा मोठ्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. वाटली ना मग सोपी आणि झटपट रेसिपी फराळाची सोपी? तर चला मग पटकन आता सबस्क्राईब करायला विसरू नका.